हे बघा मित्रांनो, ज्यांना मानेमध्ये नसा दबतात किंवा मानेमध्ये त्रास होतो किंवा सीटीच्या मध्ये कम्प्रेशन होतं आणि नर्व कम्प्रेस झाली किंवा मानेमध्ये आकडण तयार होते, कंटिन्यू हात पण जाम होतोय, तर या प्रकारे त्यांना रोफ थेरपी आणि आपण मसाज थेरपीमध्ये पेशंट रिलीफ करू शकतो. मसाज कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते बघून घ्या. 2 थंब मध्ये आपल्याला मसाज द्यायचा आहे. फक्त सीटीजे पासून इकडे खाली सर्वायकल मध्ये, इकडे खाली जायचं नाही. फक्त इथून खाली सीटीजी पासून थॉरसिक पासून आपल्याला सर्वायकल मध्ये यायचं आहे. त्याच्यावर पुढे जायचं नाही, कारण तिकडे जाऊन काही उपयोग नसतो. तुम्हाला इकडे जेवढं मसाज करता येईल तेवढं करू शकता तुम्ही. आणि मसाज अगदी चांगल्या प्रकारे सॉफ्ट आणि हलका द्यायचा आहे. हार्डली मसाज द्यायचा नाही. दोन्ही रिंग, दोन्ही थंब आणि आपल्या फिंगरने या प्रकारे तुम्ही रिलीज करू शकता, हलका हलका. तुमच्या हाताला जर अनुभव आला की आता हे इथं मसल रिलीफ झालेली आहे, तर तिथे थंबचा जास्त हार्डली उपयोग करायचा नाही, रिलॅक्स रिलॅक्स सोडायचं आहे. सेट सेट बिलकुल बिलकुल. थोडं प्रमाण हा, ओके, ठीक, सोडून द्या खाली. रिलीज रिलीज रिलीज. हलकं पडलं आता पहिल्यापेक्षा बघा, पहिल्यापेक्षा रिलॅक्स वाटतंय, हलकं होतंय. श्वास मोकळा वाटतोय का, अंग मोकळं झाल्यासारखं वाटतं ते, तर पेन वगैरे होतंय काय? नाही, पेन वगैरे नाही. तसं काही ठीक ठीक. चलो ठीक आहे, ऑल द बेस्ट.